आज मी तुम्हाला एका अतिशय गोड प्रेमकथेची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे दोन तरुणांची, ज्यांचं प्रेम सुरू झालं अंगणात झाडू मारताना. असे प्रेम जे साध्या गोष्टींमध्ये सापडते, रोजच्या कामांमध्ये फुलते आणि आयुष्यभर टिकते. हे प्रेम इतके सुंदर आहे की त्याला कोणत्याही मोठ्या शब्दांची गरज नाही, फक्त दोन मनांच्या जवळीकीची गरज आहे. गावात राहणारा राम आणि त्याच्या शेजारी राहणारी सीता, दोघांचीही सकाळची सुरुवात होत असे अंगण झाडू मारून. राम आपल्या घराच्या अंगणात झाडू मारत असे आणि सीता तिच्या घराच्या अंगणात. दोन्ही घरांच्या मधोमध एक छोटीशी भिंत होती. ही भिंत जरी छोटी असली तरी दोन्ही कुटुंबांच्या जीवनाला वेगळे ठेवत होती. पण प्रेमाला कुठली भिंत अडवू शकते? प्रेम तर अशी शक्ती आहे जी कोणत्याही अडथळ्याला पार करते. पहिल्या दिवशी राम झाडू मारत असताना त्याची नजर सीतावर पडली. सीता सुंदर होती. तिचे केस लांब होते आणि ती अतिशय सुंदरपणे झाडू मारत होती. तिची हालचाल इतकी मोहक होती की रामाचे हात थांबले आणि तो तिच्याकडे पाहत राहिला. झाडू तर त्याच्या हातात होता, पण मन कुठेतरी दुसरीकडे गेले होते. सीताला जाणवले की कोणीतरी तिच्याकडे पाहत आहे. तिने हळूच वर पाहिले आणि रामाशी डोळे भेटले. त्या क्षणी जणू काही जादू झाली होती. दोघांनी लाजून डोळे खाली घेतले, पण त्यांच्या मनात काहीतरी नवीन जागले होते. हे पहिले भेटणे होते, पण असे वाटत होते की जणू ते एकमेकांना आधीपासून ओळखत होते. दुसऱ्या दिवशी राम जाणून बुजून लवकर उठला आणि अंगण झाडू मारायला गेला. त्याच्या मनात एकच विचार होता, सीता तिथे असेल का? त्याने आपले काम हळूहळू केले, अशी आशा ठेवत की सीता येईल. सीताही तिथेच होती. तीही कदाचित त्याच कारणाने लवकर आली होती. आज त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि हळूच हसले. हे हसणे जणू दोन मनांमधील पहिले बोलणे होते. त्या हास्यात इतकी गोडी होती की दोघांच्याच मनात आनंदाची लाट आली. तिसऱ्या दिवशी रामाने धैर्य करून नमस्कार म्हटले आणि सीताने लाजत लाजत नमस्कार म्हटले. हा पहिला शब्द होता त्यांच्यातील संवादाचा. त्या नमस्काराने जणू एक नवीन जग उघडले होते. आवाजातही काहीतरी खास होते, जणू ते फक्त एकमेकांसाठी बोलत होते. असे दिवस जात होते. दोघे सकाळी भेटत होते, बोलत होते. त्यांचे बोलणे अगदी साध्या गोष्टींवर असे. कधी राम म्हणत, आज खूप सुंदर दिवस आहे ना? तर सीता म्हणत, हो, खराच. कधी सीता विचारत, तुमचे काम कसे चालले आहे? तर राम म्हणत, बरे चालले आहे. तुमचे कसे? पण या साध्या बोलण्यामागे खोल भावना लपल्या होत्या. प्रत्येक शब्दात प्रेम होते, प्रत्येक वाक्यात काळजी होती. हळूहळू त्यांचे बोलणे वाढत गेले. ते भिंतीजवळ येऊन उभे राहू लागले आणि बोलू लागले. रामाला सीताची आवड वाटू लागली आणि सीताला रामाची. त्यांच्या डोळ्यांत प्रेम दिसत होते, पण दोघांनाही हे सांगायची हिंमत होत नव्हती. कारण गावातील मुलं-मुलींना आपल्या मनातील गोष्ट सांगणे सोपे नसते. पण प्रेम तर डोळ्यांतून दिसतेच, मग ते कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी. एक दिवस रामाला सीताला भेटायची खूप इच्छा झाली. सकाळची वेळ संपली होती, पण मन मानत नव्हते. त्याने दुपारी अंगण झाडू मारायला सुरुवात केली. सीताला आवाज ऐकू आला आणि ती पण बाहेर आली. अरे, तुम्ही दुपारी का झाडू मारत आहात? सीताने आश्चर्याने विचारले. मला वाटले की सकाळी नीट झाले नाही, राम लाजत म्हणाला. सीताला लगेच समजले की राम तिला भेटायला आला आहे. तिच्या मनातही तशीच इच्छा होती. तिने हसत हसत म्हटले, मला पण वाटले की माझे अंगण नीट साफ झाले नाही. त्यानंतर दोघे कधी सकाळी, कधी दुपारी, कधी संध्याकाळी अंगण झाडू मारू लागले.